थँक्यू. हो हो, हे काय आत्ताच आले. हो, वडाची पूजा करून आले. हो, अगं तिथे पण सगळेजण हेच म्हणत होते, काय योगायोग आहे ना आज. वटसावित्री आणि लग्नाची अॅनिव्हर्सरी एकाच दिवशी आली आहे. हो येस, थँक्यू थँक्यू. चल चल, बाय 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 बाय. कोण ग? शीला. हो, दंडावर तीळ. आ? नाही अरे शिला शिला. हो. हा, काय म्हणते? आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज. येस येस ऑफकोर्स म्हणे. इकडे ये इकडे ये इकडे ये. काय नको लाजूस असं यार म्हणे. म्हणे हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. असं काय करतेस? वडाची पूजा केलीस? हो. कसा आहे वड? काय अगं गंमत केली ना तुझी. हो. म्हणे आज अॅनिव्हर्सरी आहे. आज आता मल्टी कुझिन रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि आज वेगळं काहीतरी खायचं. जे नेहमी खातो ना ते नाही खायचं. पिठला भाग आपण नाही खायचं. आता काहीतरी वेगळं खायचं. ओके, पिझ्झा बिझ्झा काहीतरी कॉन्टिनेंटल म्हणतात ते खायचं. ओके हो हो. हा चल. मी तोंडात कोंबा, मी तुमचं थोबाड बघत बसते. म्हणजे मुद्दाम करता का हो? काय झालं आता? अॅनिव्हर्सरी आहे ना. वटसावित्रीचा उपवास आहे ना माझा. ओ माय गॉड, हे लक्षात नाही आलं ग माझ्या. अच्छा अच्छा अच्छा, तू उपवास केलायस आज? हो. मला वाटलं फक्त पूजा केलीस तू. एनिवे ठीक आहे, मग काय करूया आता? मग आता तुम्ही सांगा. तुम्ही म्हणत असाल तर मग मोडते उपवास. मोड ना. चालेल? अगं हो ना, चालेल ना, मोड ना उपवास. तुम्ही का कसे आहात हो तुम्ही? म्हणजे मी उपवास मोडला की तुम्ही सुटलात माझ्या जाचात ना. मग पुढच्या जन्मी कुठली तरी नटवी शोधायला मोकळे तुम्ही. अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. हे अॅनिव्हर्सरीचं आहे. राहू दे राहू दे. तुम्ही ना सगळे पुरुष सारखेच असता. नाही म्हणे. वर्षभर बायकोनी काही खाल्लं नाही खाल्लं याची काही पडलेली नसते. वटसावित्रीचा उपवास कसा मोडावा ना हेच असतं तुमच्या डोक्यात. वहिनी लाईट लेवलला चाललं होतं म्हणून मी जस्ट असं. मग तुम्ही मोकळे उपवास. अरे पण हे एवढ्या लेवलला का गेलं? ऐक ऐक म्हणे. ओके ओके फाईन फाईन, आपण एक काम करूया ना. काही प्रॉब्लेम नाहीये. उद्या जाऊया रेस्टॉरंटमध्ये, आहे की हा. नाही? उद्या काय रेस्टॉरंट बंद आहेत का? हा, उद्या जाऊया, नो प्रॉब्लेम. आजचं सगळं उद्यावर ढकलायची सवयच आहे तुमची. अगं वने, तुला आज उपवास करायचा आहे म्हणून मी म्हटलं आजचं उद्या कुठे ढकललं मी, मला सांग बघू. हे तर वाढदिवसा दिवशी भांडणार आहात का तुम्ही? बरं बरं, ओके ओके, नाही भांडत. आज फक्त प्रेम करणार मी. म्हणे मला सांग, उपवासात प्रेम केलं तर चालतं ना? चालतं. ये ग. अरे, Once more. वन इकडे. आज अॅनिव्हर्सरी आहे. मला तुला एवढंच म्हणायचं आहे की आज फक्त प्रेम करणार आहे मी. पण म्हणजे उपवास असताना प्रेम केलेलं चालतं ना? चालतं. आई ग ये. म्हणे म्हणे यार हे असं नको करू यार तू. ह्या बरं ओके ओके ओके, तू ठरव बस. मग तर झालं. चालेल. काय करायचं तू ठरव. काय मग आपण काय ते ठरवू. तुम्ही सांगा ना काय. तुम्ही तोंडाने काय अरे आलो. काही हॅलो सर, येस हॅलो. MHJ हॉलिडे क्लब कडून तुम्हाला अॅनिव्हर्सरी सरप्राईज. हॅपी अॅनिव्हर्सरी. MHJ हॉलिडे क्लब. येस ओ थँक्यू व्हेरी मच. येस सर. येस येस. MHJ हॉलिडे क्लब म्हणजे गेल्या वर्षी आपण उटीला गेलो होतो बघ. हा, त्यांनी आत्ता आठवणीने पाठवलं. काय काय पाठवलंय? ओ माय गॉड, हा केक आहे बहुतेक. वाईनची बाटली आहे यार. MHJ वाईन नवीनच आहे यार. कोल्ड ड्रिंक, 2 समोसे. माय गॉड यार, हे दिस इज सो अमेझिंग यार. बंद करा बंद करा बंद करा. ठेवा आतमध्ये. अगं राहू दे ना, ह्याच्यात काय बघू दे ना. आतमध्ये नका नाही बघा. अगं मी काय तुला आतमध्ये ठेवा. अगं मी तुला जबरदस्ती करणार आहे का? आता तू उपवास मोडणी आहे खा म्हणून कशा टेन्शन घेतेस? म्हणजे तुम्ही खाणार आहात? हा? तुम्ही विचार काय करता? तुम्ही खाणार आहात? उपवास तुझा आहे. मग कोणासाठी
उपाशी ठेवून एवढंच? मागे तुम्हाला कावीळ झाली होती 1 महिना तुमच्या बरोबर मी वरण भात खात होते की नाही हो हो वने खात होतीस. शेजारच्यांनी जवळ आणून दिला होता मी असं जवळून पण पाहिला नाही तिच्या विनोदाची ना. वरण भात खाल्ला तुमच्या बरोबर जवळ मांजराला घातलं मग सगळं हो पण मांजराने सुद्धा नाही खाल्ला आठवत आहे ना. तुझी नजर बघितली आणि हे बघ मांजर फेंदारलं होतं ते मान खाली घालून निघून गेलं होतं. आणि मी अगं मी वने हे बघ मी मान्य करतो ना तू माझ्यासाठी मला कावीळ झालेले असताना तू महिनाभर माझ्यासाठी हे खाल्लंच ना वरण भात मी नाही म्हटलंय का. पण म्हणे हा विचार कर एका महिन्याला 32 किलोचं पोतं लागलं की किती तांदूळ खाल्ला असेल तुम्हाला एवढंच मला खाणं नाही काढायचं म्हणे. करा. 32 किलोचं एक पोतं हा आमच्या भावनांवर विनोद करा नाही, नाही, खेळा आमच्या भावनांशी पण सगळं ही- नाही. इथे वडाला 7 फेऱ्या मारताना वडाला हू का चूक कळत नाही पण संसारात आमची वडाताण सुरूच वडावरून वडाताण हा याचा निषेध म्हणून केक फेकतो बाहेर. मला ना नाही करायचं. हे यार हे ह्याला काही अर्थच नाही. वडावरून वडाताण हे तुझं चालतं. हे असं इकडे बस तू इकडे बस इकडे बस. हे का असं होतंय तुझं काय करायचं काय तुझं ठरत नाही काय करायचं. आपण केक आता नकोच खाऊया फ्रीजमध्ये ठेवून मग माझा मी एकटा खातो तसं काय नाही तसं नाही मला म्हणायचं आहे की काय काय करूया मला सांग ना तू. केक खाऊया का नको का मी का खाऊया मी एकटाच खाऊ काय काय करूया काय मला सांग. फ्रीज मध्ये ठेवा हा, मग तेच म्हणतो ना मी फ्रीजमध्ये आपण ठेवूया मगाशी ते म्हणे ताजा केक खावा असं म्हटलेलं आहे कुणीतरी. अरे मी केकवर बेकरीवर एक फार मोठं आर्टिकल वाचलेलं होतं मध्यंतरी. त्यांनी म्हटलेलं आहे खा ताजा केक खा. क्लिअरली त्याच्यात ते म्हटलेलं आहे. तुला तेच सांगतोय ताजा केक ऑलवेज खावा आपण लगेच खाऊया ना केक. नाही नको माझा उपवास मोडला तर मला पाप लागेल नको मग आपण एक काम करूया बघ आपण हे केक आणि ही वाईनची बॉटल फ्रीजमध्ये ठेवूया आणि आपण समोसे फ्रीजमध्ये नको ठेवूया कारण ते ठेवून खराब होतील ना. मग समोसे मी खातो आणि मग घास लागला की थोडीशी वाईन मी काही घेतच नाही मी वाईन तर घेतच नाही कारण पाणी आहे वाईन घ्यायची काही गरज नाही. ओके मग मी आता समोसे खातो. ओके फाईन आहे. तोडलं झाकण हा म्हणजे उघडत नव्हतं मला तर जरा हे ऐका ना हे बटाटा चालतो ना उपवासाला आतला बटाटा खाऊ हे खा म्हणे बस इकडे खरंच बस खरंच हे खा ना तू खा ना. नाही, नको नेमका आपला 7वा जन्म असेल एकत्र नेमकी पॉलिसी रिन्युअलला गेल्यावर अपघात झाला असं नको व्हायला. अरे असं पुढच्या जन्मी दुसरं कोणीतरी शोधा. अरे मग ठीक आहे ना दुसरा काय फरक पडतोय त्याच्यात. हा? नाही मला फरक नाही दुसरा फरक नाही पडत आहे. नाही वहिनी तू एकदमच मनात कोणीतरी आहे तुमच्या तुम्ही दुसरं कोणीतरी शोधताय कुणाच्या नावाने कल्पना रंगवताय तुम्ही 3ऱ्या मजल्यावरची सावंती नाही नो यार नो सावंतीन आय एम नॉट हर टाइप सॉरी शी इज नॉट माय टाइप शी इज नॉट माय टाइप यार एवढीशी कंबर नहीं चाहिए हमको क्या चाहिए इधर ये चाहिए जिंदगी में ये चाहिए यार हमको. कसं म्हणते ती कसा आवाज आहे तिचा भाऊजी कसे हात थू ये चाहिए ये चाहिए हमको. हंसते कशी ती वो नहीं चाहिए हमको ये तो चाहिए ना भाई हमको. अरे ती सावंत ने ते 2 खड्डे दाखवते अरे हमको नहीं चाहिए खड्डा हमको बुक्की मारा 2 खड्डा पड़ गया ऐसा चाहिए ये चाहिए. तुम्ही बसा तुम्ही मला माहिती आहेत मग दुसरा कोणी असं अरे मग दुसरा काय करू काय मी बने करू काय हो की नाही एवढाच उत्तर दे ना. इथपर्यंत होऊन गेला ना समोसा. एक काम करूया तू पण खाऊ नकोस मी पण खाणार आहे बस इकडे चल. ठीक. खूप झालं हे म्हणजे आता नाही दिस इज मी प्रेमाने घेतोय आता हे खूप झालं तुझं. बरोबर आता शायनिंग मारणार ना तुम्ही आता काय शायनिंग मारलं मी पण खात नाही तू पण खाऊ मग नको खाऊया ना. बायकोसाठी मोठा त्याग केला मिरवत बसायला सगळ्यांना मोठे शायनिंग म्हणून सांगत बसला. घे ना ग घ्या
घ्या खा हो मग मी खातोच आहे मी. तुम्ही खा हा घ्या खा मग खातोच आहे ना मी, आता खातो मग. हा, घ्या. तू खा म्हणालीस, हा. मी खातो मग. हा फुकटात मिळालेलं सोडणार आहात तुम्ही? फुकटात मला मिळत. तू फुकटाचं कधी सोडलंस का मला सांग? तू कधी सोडलंस फुकटाचं? माझ्या चुलत बहिणीचा वाढदिवस होता, 11 मेणबत्त्या पेटत्या मेणबत्त्या सकन 1.5 किलोचा केक गिळला होता असतो, आठवतंय ना? काय बोलाल? अरे जगातली पहिली बाई होती जी आतल्या पडजिबेने मेणबत्ती अशी विजवलीस तू. नव्हतीस का मला सांग यार. नाही यार खूप बिभत्स दिसते. बस प्लीज हे नको करू यार, बस. अरे तू यार नको करू असं. ऐक 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 तू यार, तू चिडलीस की हे होतं यार प्रॉब्लेम. आज अॅनिव्हर्सरी रडायचं का मला सांग. ऐक ऐक आपण एक काम करूया. तू असं कर की एक घास का, माझं लक्ष नाहीये, मी लॅपटॉपमध्ये काम करतो आणि ओ माय गॉड माझा तर उपवास होता, संपला विषय. मी कोणाला काही सांगणार नाही, संपला विषय. हे करू शकतो आपण. येस वी कॅन डू इट. पण देवाला काय वाटेल? देव प्रेमळ आहे. विराट जगतापला सेलिब्रिटी बनवले त्यांनी. यापेक्षा उदाहरण नाही जगातलं. विराट जगताप सेलिब्रिटी एवढा प्रेमळ आहे. माझं ऐक मला तरी खायला देणं का तो डिसिजन घे. खा खा बोललीस ना. ठीक आहे मग आता एक काम करूया, हे सगळं फ्रीज मध्ये ठेवूया, मग तर झालं. सगळं फ्रीज मध्ये ठेवूया. एकदा फक्त केक बघून घेतो मग फ्रीज मध्ये. स्ट्रॉबेरी. हा काय मस्त केक आहे हो. हो केक चांगला आहे. जळली मेली अॅनिव्हर्सरी याच दिवशी यायला पाहिजे होती. जळली अॅनिव्हर्सरी म्हणालीस तू? एक सेकंड, मी हे मला नाही पटलं. जळली अॅनिव्हर्सरी म्हणालीस तू? नाहीतर काय, तुमच्या बाबांनी तारीख काढली होती 21 तारीख. ही काय तारीख असते? 16 वर्षांपूर्वी त्यांना माहिती होतं का आजच्या दिवशी अॅनिव्हर्सरी आणि हे येईल, हा दिवस येईल तो वट सावित्रीचा. बाबांना का बोलतेस तू? वनी नको हे करूस. खायचं तर बचका की कचकन खा, सगळं मिटेल नाही यार. इतकं सोपं यार, तू संपवून टाकणं. वने मला पण खायला दे, मला हे हुरू. ओके खा म्हण, मी खातो. नाही ऐका ना हे अॅनिव्हर्सरी वगैरे आपल्यात नसतं ना काही? म्हणजे आपल्या संस्कृती नाही आपल्या काय असं काही फिक्स नसतं काही. ऐका ना, मी एक काम करते, हा. मी मॅक्सी घालते, तुम्ही आपल्या लग्नातला ब्लेझर घाला आणि ना आपण असं त्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही मला बॉबी म्हणा, मी तुम्हाला बॉब म्हणते, आपण इंग्लिश मध्ये संवाद करायचं, मराठी बोलायचंच नाही. का पण? म्हणजे आपण त्या पद्धतीने केक खाल्ला असं होईल ना, पाप लागणारच नाही आपल्याला. अगं देव प्रेमळ आहे. देव जास्त हुशार सुद्धा आहे, हे का विसरतेस? त्याला नाही का कळणार? ही जी मॅक्सी आहे त्यात एक 32 किलोचा पोताच आहे, हे नाही का कळणार तिला? मला सांग बघू. का तू हे मला एक सांग, मुळात उपवास शरीराने केलाय का तुझ्या बाहेरच्या कपड्याने केलाय? एकदा ठरव काय त्या आयुष्यात मला. तुम्ही मुद्दाम करता ना. चालेल काय करू मग? इथपर्यंत येतो जातो यार, भूक लागली यार मला. खाऊ दे ना यार, खाऊ दे ना यार. लाल लाल केक आहे रे, इथपर्यंत जाऊ दे ना. खाऊ दे मला. एवढं चिडताय तुम्ही माझ्यावर? मी चिडतोय. मला नकोय हा नवरा. मला हा नवरा पुढच्या जन्मी नकोय. तुला नकोय? उपास मोडला. उपास म्हणला? हा नवरा मला नकोय पुढच्या जन्मी. अच्छा हे खातेस? मग मी पण खातो. मग मी पण खातो. हे घे. अरे पण मी पण खातो. हे बघ. हे बघ मी. मला पण नको. खाल्ला मी. नकोय मला. खा. तुमच्यामुळे उपवास मोडला माझा. अरे काय बाई आहे का काय